संदीप देशपांडे हा दर्दी माणूस आहे. संदीप देशपांडे हे राईट पर्सन ऑन रॉंग प्लेस असं गुणरत्ना सदावर्ती यांनी म्हटलेलं आहे. दी एक दर्दी माणूस आहे. मी 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 आय डोंट तुम्ही एक लक्षात ठेवा की मी ओपन हार्टेडली बोलणारा माणूस आहे. म्हणजे मी क्लोज काहीच ठेवत नाही. ही इज अ राईट पर्सन ऑन रॉंग प्लेस. मी तर म्हणतो वेळ लागणार नाही, पण संदीपची ती जागा असू शकत नाही, कारण शेवटी मी माझं मत स्वातंत्र्य आहे. मला दोन्ही राष्ट्रवादींची पुण्यामध्ये बैठक. अजित पवार उमेदवारांना काय कानमंत्र देणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख विशाल तांबे बैठकीला उपस्थित आहेत. अजित पवार या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही राष्ट्रवादींची ही पुण्यामध्ये बैठक. एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. यावेळी अजित पवार आता काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. विलासराव देशमुखांवर आपण कोणतीही टीका केली नाही. भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. रवींद्र चव्हाण यांच्याकडून आता दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया, रोष या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. कोणताही प्रदेशाध्यक्ष येईल आणि बोलून जाईल. त्यांच्या बोलण्याने नाव मिटण्याची स्वप्न त्यांनी पाहू नये. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर वडट्टीवार यांची प्रतिक्रिया आता समोर येते. विलासरावांचं नाव मिटवणं, अरे असे भाजप येईल किंवा हे रवींद्र चव्हाण येतील जातील, यांचं नाव मिटेल, पण विलासरावांचं नाव मिटवणारी ताकद या महाराष्ट्रात पैदा झालेली नाही. त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य मिटवणारे कोणी त्यांची अवकात नाही असं मी मानतो. रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य हे खेदजनक आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी असं वक्तव्य करणं ही खेदाची बाब आहे. रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर आता खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया समोर येते. आज देशमुख साहेब आपल्यात हयात जरी नसले तरी त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा ही माझ्यासारख्या नवख्या खासदारांना खरं तर प्रेरणा देणार आहे. त्यांच्या विचारावरती, पावलावरती पाऊल ठेवत आम्ही काम करत आहोत. आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा वारसा आजही धीरज भैया असतील किंवा अमित भैया असतील, ही लातूरमध्ये तो वारसा ते जपत आहे. आणि त्याच्यामुळे विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसण्याचा विषय जो काही या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष बोलत आहे, खरं तर हे चुकीचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.